हाय फ्रेंड्स, मी आज चालले साईला कपडे आणण्यासाठी. तर साईला घरात घालण्यासाठी कपडे मला घ्यायचे होते, म्हणून जरा काही कपडे त्याला बघितले आणि कपडे बघून घेऊन घरी जात होते तोपर्यंत पाऊस लागला. त्यामुळे शेजारी कपड्याचे दुकान होते. थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो आणि पाऊस कमी झाल्यावर आम्ही तिथून निघालो. बघा, पाऊस कमी झाला म्हणून आम्ही तोपर्यंत निघालो आणि आम्हाला घरी घेऊन जायचे होते वडापाव सगळ्यांसाठी. आज पावसाने काही चांगलीच हजेरी लावली होती. पाऊस काही केल्या थांबत नव्हता. आम्ही अडकलो होतो पुन्हा पावसात. आणि हा आहे सांगलीचा फेमस वडापाव, म्हणजे महाराष्ट्र वडा. पाऊस खूपच वाढला होता आणि आम्ही इथे थांबलो होतो एका दुकानाच्या शेजारी. पाऊस कमी होण्याची वाट बघत होतो आणि बराच वेळ थांबलो होतो. थोडा पाऊस कमी झाल्यावर आम्ही तिथून निघालो डोसा खाण्यासाठी. डोसा खाण्याचं आमचं नेहमीचं ठिकाण म्हणजे गणेश नाश्ता सेंटर. पावसामध्ये गरमागरम डोसे खाण्यात एक वेगळीच मजा आहे आणि मी इथे जेव्हा येते तेव्हा मी डोसाच खाते. मला इथला डोश्याच्या व्यतिरिक्त कुठलाच पदार्थ आवडत नाही, म्हणून मी जेव्हा येते तेव्हा डोसाच खाते. प्लेट्स आल्यावर साई डोश्याच्या प्लेटकडेच बघत होता. त्याला वाटत होतं एवढं मोठं काय आहे हे. पावसामध्ये गरमागरम डोशांचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो घरी. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. बाय बाय.